कोणतेही ध्यानात्मक आसन, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, 3 ओंकार आणि मन एकाग्र करायचे. श्वास घ्यायचे, श्वास सोडत ओंकार. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुवे नमः. गुरुवे नमः. दोन्ही हाताची उंजळ करायचे, डोळ्यांवर ठेवायचे, सावकाश डोळे उघडायचे, हात खाली. छान. मानेची हालचाली करणार आहोत. त्यासाठी दोन्ही हात कमरेवर, मान सरळ, पाठ सरळ. सावकाश मान पुढे झुकवायचे, हळूहळू मान पुढे ढिली सोडायचे. हनवटी कंठकुफात जात आहे, स्पायनल कॉर्ड मधल्या नसा ताणल्या जात आहेत, त्याच्याकडे लक्ष द्या. ज्यांना सर्वायकल आहे, स्पॉन्डिलिसिस आहे, जसं मी आधीही सांगितलं होतं, त्यांनी पुढे झुकवायची नाहीये मान. बाकी इतर ज्या हालचाली आहेत त्या करू शकता. सावकाश मान सरळ करायची, सरळ करा. मान आता हळूहळू मागे झुकवायचे, मान मागे हळूहळू ढिली सोडायची, तोंड बंद ठेवायचे, दातावर दात ठेवायचे, फक्त मान मागे ढिली सोडा. गळ्यावर ताण येत आहेत, स्पायनल कॉर्ड मधल्या नसा दबल्या जात आहेत, लक्ष द्या. सावकाश मान सरळ करायची, सरळ करा. मान आता डाव्या खांद्यावर झुकवायचे, डावा हात डोक्यावर ठेवायचा, आणखी मान डावीकडे ढिली सोडायची, उजव्या बाजूला येणारे ताण जाणून. सावकाश डावा हात खाली, मान सरळ. मान आता उजव्या खांद्यावर झुकवायचे, उजवा हात डोक्यावर ठेवायचा, आणखी मान उजवीकडे ढिली सोडायची, डाव्या बाजूला येणारे ताण जाणून घ्या. सावकाश उजवा हात खाली, मान सरळ. मान आता डावीकडून मागे वळवायचे, डावीकडून जास्तीत जास्त मागे बघण्याचा प्रयत्न. मानेला जो पीळ बसत आहे त्याच्याकडे लक्ष द्या. सावकाश मान सरळ करायचे, सरळ करा. मान आता उजवीकडे वळवायचे, उजवीकडून जास्तीत जास्त मागे बघण्याचा प्रयत्न. मानेला जो पीळ बसत आहे त्याच्याकडे लक्ष द्या. सावकाश मान सरळ करायचे, सरळ करा. मानेचे चक्र करणार आहोत, त्यासाठी सावकाश मान पुढे झुकवायचे. ज्यांना सर्वायकल आहे, स्पॉन्डिलिसिस आहे, त्यांनी अर्ध मागच्या मागे गोल मान फिरवायचे आहे. बाकीच्यांनी मात्र पूर्ण सर्कल करायचं आहे. आता सावकाश मान पुढून डावीकडे न्यायची आहे, डावीकडे झुकवायचे, मागे न्यायचे, मागे झुकवायचे, उजवीकडे आणायचे, उजवीकडे झुकवायचे, पुढे आणायचे, पुढे झुकवायचे. विरुद्ध दिशेने सावकाश उजवीकडून मागे, मागे झुकवायचे, डावीकडून पुढे, पुढे झुकवायचे. पुन्हा एकदा करणार आहोत. सावकाश डावीकडून मागे, मागे झुकवायचे, सावकाश उजवीकडून पुढे, पुढे झुकवायचे. पुन्हा उजवीकडून मागे, मागे झुकवायचे, सावकाश डावीकडून पुढे, पुढे झुकवायचे. पुढे आल्यावर थांबायचे. सावकाश मान समोरून सरळवर आणायचे, दोन्ही हात खाली, रिलॅक्स. खांद्याच्या हालचाली करणार आहोत. त्यासाठी दोन्ही खांदे कानाकडे न्यायचे, कानाकडे स्ट्रेच करायचे, स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. वरतून मागे न्यायचे, मागे स्ट्रेच करायचे, मागून खाली आणायचे, खाली स्ट्रेच करायचे, खालून श्वास सोडत पुढे आणायचे, पुढे स्ट्रेच करायचे, आणि पुन्हा वरती कानाकडे न्यायचे, कानाकडे स्ट्रेच करायचे. असे 5 राऊंड करणार आहोत. सावकाश श्वास घेत मागून खाली, श्वास सोडत पुढून वर. 2. श्वास घेत मागून खाली, श्वास सोडत पुढून वर. 3. श्वास घेत मागून खाली, श्वास सोडत पुढून वर. 4. श्वास घेत मागून खाली, श्वास सोडत पुढून वर. 5. वरती आल्यानंतर थांबायचंय आणि आता विरुद्ध दिशेने करणार आहोत. पुढे आणायचे, श्वास सोडत खांदे, श्वास सोडत पुढून खाली, श्वास घेत मागून वर. 1. श्वास सोडत पुढून
खाली. श्वास घेत मागून वर. 2. श्वास सोडत पुढून खाली. श्वास घेत मागून वर. 3. श्वास सोडत पुढून खाली. श्वास घेत मागून वर. 4. श्वास सोडत पुढून खाली. श्वास घेत मागून वर. 5. कानाकडे स्ट्रेच करायचे. स्ट्रेच 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 स्ट्रेच. रिलॅक्स. सावकाश खांदे खाली रिलॅक्स करायचे. पुढे दोन्ही हात समोर, अंगठा आतमध्ये, मूठ करायचे. मूठ मनगटात गोल फिरवत सावकाश हात बाजूला न्यायचे. संत सावकाश गतीने. हात कोपऱ्यात सरळ, मूठ मनगटात गोल फिरवत हात आपण बाजूला गेले की हात मागे, छाती पुढे. मागून आता सावकाश हात वर न्यायचे. मूठ मनगटात गोल फिरवत ठेवा. हात कोपऱ्यात सरळ. वरती गेल्यानंतर दंड कणाला चिटकलेले. वरतून आता सावकाश हात समोर आणायचे. मूठ मनगटात गोल फिरवत ठेवा. हात कोपऱ्यात सरळ. समोर आल्यानंतर ज्या दिशेने आपण मनगट गोल फिरवत होतो त्याच्या विरुद्ध दिशेने गोल फिरवत पुन्हा सावकाश हात बाजूला न्यायचे. संत सावकाश गतीने. आपल्या क्षमतेनुसार करायचं आहे. मध्ये कुणाला थांबावं असं वाटलं तर थांबू शकता आणि पुन्हा सुरुवात करायची. हात बाजूला गेले की हात मागे, छाती पुढे. मागून आता सावकाश हात वर न्यायचे. मूठ मनगटात गोल फिरवत ठेवा. हात कोपऱ्यात सरळ. वरती गेल्यानंतर दंड कणाला चिटकलेले. वरतून आता सावकाश हात समोर आणायचे. मूठ मनगटात गोल फिरवत ठेवा. हात कोपऱ्यात सरळ. समोर आल्यानंतर थांबायचंय. मूठ खोलायचे. हात खाली रिलॅक्स. आता डाव्या हाताचा पंजा उभा करायचा आहे. पंजा पकडायचा आहे, बोट नाही. मागे खाली पंजा पकडायचा आहे जेणेकरून मनगटावर ताण येईल. मागे स्ट्रेच करायचं. स्ट्रेच 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 स्ट्रेच. खालच्या दिशेने स्ट्रेच 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 स्ट्रेच. उजव्या हाताचा पंजा उभा करायचा आहे. मागे स्ट्रेच करायचं आहे. स्ट्रेच 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 स्ट्रेच. खालच्या दिशेने स्ट्रेच 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 स्ट्रेच. रिलॅक्स. सावकाश. दोन्ही हात खाली रिलॅक्स. छान. आता दोन्ही हात समोर. श्वास सोडायचा आहे. श्वास घेत खांद्याच्या रेषेतच हात मागे न्यायचा प्रयत्न करायचा. श्वास सोडत पुढे. श्वास घेत मागे. श्वास सोडत 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. दोन्ही हात समोर, दोन्ही हात खाली. रिलॅक्स. व्हेरी गुड. हाताचं स्ट्रेचिंग करणार आहोत. आपल्या क्षमतेने करायचं आहे. डावा हात बाजूनी डोक्याच्या वरती नेऊन पाठीवर पंजा ठेवून द्यायचा. उजव्या हाताने वरतून डाव्या हाताचं कोपर पकडायचे. ते ओढून डोक्याच्या मागे न्यायचा प्रयत्न. त्यासाठी ताड बसा. छाती पुढे घ्या. खांदे मागे ओढून घ्या. मान सरळ ठेवा. स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. रिलॅक्स. सावकाश. दोन्ही हात बाजूने खाली. उजवा हात बाजूने डोक्याच्या वर न्यायचा. पंजा पाठीवर ठेवून द्यायचं. डाव्या हाताने वरतून उजव्या हाताचं कोपर पकडायचं. ओढून डोक्याच्या मागे न्यायचा प्रयत्न. त्यासाठी ताड बसा. छाती पुढे घ्या. खांदे मागे ओढून घ्या. मान सरळ ठेवा. स्ट्रेच 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 स्ट्रेच. रिलॅक्स. सावकाश. दोन्ही हात बाजूने खाली. दोन्ही हात समोर घ्यायचे. हाताचे कोपर पकडायचे. श्वास सोडायचे. श्वास घे. वरतून मागे डोक्यापासून दूर न्यायचा प्रयत्न करायचा. स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. श्वास सोडत पुढे. श्वास घेत 2, स्ट्रेच 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 स्ट्रेच. श्वास सोडत पुढे 3, स्ट्रेच 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 स्ट्रेच. पुढे 4, स्ट्रेच 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 स्ट्रेच. पुढे लास्ट वन 5, स्ट्रेच 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 स्ट्रेच. श्वास सोडत पुढे. दोन्ही हात गुडघ्यांवर. रिलॅक्स. छान. साईड स्ट्रेचिंग करणार आहोत. तर त्यासाठी दोन्ही हात कमरेच्या बाजूला आणि एक एक पाय सरळ करायचा आहे. डावा पाय उभा करायचा आहे आणि उजवा पाय उजवीकडे न्यायचा आहे. आपल्या क्षमतेनुसार करायचं आहे. स्थिती घ्यायची आहे. आता उजव्या हाताने डाव्या पायाचा पाय पकडायचा आहे आणि
आणि डावा हात वर न्यायचा आहे, श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत सावकाश उजवा खांदा उजव्या गुडघ्याकडे न्यायचा प्रयत्न करायचा आहे. नाही गेला तरी चालेल, जिथपर्यंत जमलेलं आहे तिथे जाऊन थांबायचं आहे आणि हळूहळू शरीर उजवीकडे ढिलं सोडायचं आहे. डावा हात मागून डोक्याच्या वरती नेऊन ढिला सोडायचा आहे, वरती छताकडे बघायचं आहे. इथे चुकतं काय की आपण डोकं आणि हात खाली आणतो, तर असं न घेता मागे ओढून घ्यायचंय आणि वरती छताकडे बघायचं. स्थिती पूर्ण संथ श्वसन काही सेकंद कालावधी टिकवायचा. श्वास घेत वर यायचे, 5 रिपीटरी मुवमेंट्स. श्वास सोडत 1, सरळ 2, सरळ 3, सरळ 4, सरळ 5, सरळ. दोन्ही हात कमरेच्या बाजूला, उजवा पाय समोर घ्यायचा आहे, डावा पाय सरळ करायचा आहे. छान. आता उजवा पाय गुडघ्यात फोल्ड करायचा, उभा करायचा. डावा पाय जास्तीत जास्त डावीकडे आपल्या क्षमतेनुसार घ्या स्थिती. पाठ सरळ. आता डाव्या हाताने उजवा पाय पकडायचा आहे, उजवा हात वर घ्यायचा आहे, श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत डावा खांदा डाव्या गुडघ्याकडे न्यायचा प्रयत्न करायचा. नाही गेला गुडघ्यापर्यंत तरी चालेल, पण त्या दिशेने शरीर ढिलं सोडायचं आहे आणि उजवा हात मागून डोक्याच्या वरती नेऊन डावीकडे ढिला सोडायचा, वरती छताकडे बघायचं. जी काही स्थिती तुम्हाला तुमच्या क्षमतेने जमलेली आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहायचं आहे आणि हळूहळू प्रत्येक श्वासाबरोबर शरीर डाव्या पायाकडे ढिलं सोडायचं आहे. संथ श्वसन चालू ठेवायचे. स्थितीमध्ये स्थिरता सुखकारकता आणण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी शरीर ढिलं सोडायचं डावीकडे. शरीराच्या उजव्या बाजूला येणारे ताण जाणून घ्यायचे. सावधान सावकाश स्थिती सोडायची, सावकाश वर यायचं. 5 रिपीटरी मुवमेंट. श्वास सोडत 1, वर 2, वर 3, वर 4, वर 5, वर. रिलॅक्स. दोन्ही हात कमरेच्या बाजूला, डावा पाय समोर घ्यायचा आहे, उजवा पाय सरळ करायचा आहे. रिलॅक्स. छान. आता पाठीच्या कण्याला पीळ घेणार आहोत. तर इथे आपल्याला वक्रासन करायचं आहे. त्यासाठी दोन्ही हाताची बोटं मागच्या दिशेला, दोन्ही हात मागे ठेवून द्या आणि डावा पाय उभा करायचा आहे, जागेवरच उभा करा. इथे आपण पोट छाती डावीकडे काढून घ्यायचं आहे. त्यासाठी मागे हात ठेवून शरीर उचलून तुमच्या क्षमतेनुसार जितकं पोट छाती डावीकडे काढून घेता येईल आपल्या क्षमतेने काढून घ्यायचं आणि उजव्या हाताने डावा पाय वरतून पकडायचा, गुडघा. आता मागचा डावा हात आणखीन मागे न्यायचा आहे आणि डावीकडून मागे वळायचं. डाव्या हाताची बोटं मागच्या दिशेला, डावा खांदा खेचून मागे ओढून घ्या, डावीकडून मागे मान वळवा. स्थिती पूर्ण संथ श्वसन घेतलेल्या स्थितीमध्ये स्थिर राहायचं. डोळे बंद करून आपल्या स्थितीशी एकरूप व्हायचंय. श्वास येतोय जातोय याच्याकडे लक्ष द्यायचं. प्रत्येक सुटणाऱ्या श्वासाबरोबर पाठीच्या कण्याचा किंचितसा पीळ वाढवण्याचा प्रयत्न करायचा. नसेल होत, जी काही स्थिती घेतली त्याच्यामध्ये स्थिर राहा, कालावधी टिकवा. स्थिती न बिघडवता स्थिरता सुखकारकता आणण्यासाठी अनावश्यक ताण काढा. पायातला ताण काढा, चेहऱ्यावरचा ताण काढा. मानेच्या पहिल्या मणक्यापासून कमरेच्या शेवटच्या मणक्यापर्यंत जो पाठीच्या कण्याला पीळ बसला आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं. सावधान सावकाश स्थिती सोडणार आहोत. सावकाश मान सरळ करायची आहे. दोन्ही हात कमरेच्या बाजूला, पाय सरळ करून खाली ठेवून द्यायचे. रिलॅक्स. सेम दुसऱ्या बाजूने करणार आहोत. उजवा पाय गुडघ्यात उभा करायचा आहे, दोन्ही हात मागे ठेवायचे, हाताची बोटं मागच्या दिशेला आणि आपलं पोट छाती फिरवून उजवीकडे काढून घ्यायचे. तुमच्या क्षमतेनुसार जितकं तुम्हाला जमणार आहे तितकं. आता डाव्या हाताने उजव्या पायाचा गुडघा पकडायचा आहे आणि आणखीन उजवीकडून मागे वळायचं आहे. उजवा हात आणखीन मागे न्यायचा आहे, त्याची बोटं मागच्या दिशेला, उजवा खांदा मागे ओढून घ्या,
उजवीकडून मागे मान वळवा. स्थिती पूर्ण आपल्या क्षमतेनुसार जी काही स्थिती जमणार आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहायचंय. श्वास येतोय जातोय याच्याकडे लक्ष द्यायचंय. प्रत्येक सुटणाऱ्या श्वासाबरोबर पाठीच्या कण्याचा किंचितसा पीळ वाढवण्याचा प्रयत्न करायचा. नसेल जमत जी काही स्थिती घेतली त्याच्यामध्ये स्थिर राहा, कालावधी टिकवा. स्थिती न बिघडवता स्थिरता सुखकारकता आणण्यासाठी अनावश्यक ताण काढा. पायातला ताण काढा, चेहऱ्यावरचा ताण काढा. मानेच्या पहिल्या मणक्यापासून कबरेच्या शेवटच्या मणक्यापर्यंत जो पाठीच्या कण्याला पीळ बसला आहे त्याच्याकडे लक्ष द्या. सावधान सावकाश स्थिती सोडणार आहोत. सावकाश मान सरळ करायचे. दोन्ही हात कमरेच्या बाजूला, पाय सरळ करून खाली ठेवून द्यायचे. रिलॅक्स. छान. पुढे आपण करणार आहोत चक्की करायची आहे. ही सुद्धा आपल्या क्षमतेनुसार करायची आहे. तुम्हाला जितकं जमणार आहे तशा पद्धतीने स्थिती घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. दोन्ही पायामध्ये भरपूर अंतर घ्यायचे. आपल्या क्षमतेनुसार घ्या. इथे जरी जास्त दाखवत असेल तर तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार अंतर घेऊ शकता. ठीक आहे. दोन्ही हात मागे ठेवायचे, पाठ सरळ करायचे, शक्य तितकी सरळ ठेवा. आता दोन्ही हात पुढे आणायचे, हात पुढे चालत न्यायचे. तुम्हाला जितकं अगदी एवढंच असेल तरी एवढं सुद्धा चालेल. याहून जास्त जमत असेल तरी तुम्ही खाली जाऊ शकता. आपल्या क्षमतेनुसार स्थिती घ्यायची आहे आणि शक्य तितकं खाली जायचंय. खाली गेल्यानंतर शरीर पुढे अगदी ढिलं सोडायचंय. प्रत्येक श्वासाबरोबर आणखीन ढिलं सोडा. आता दोन्ही हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंतवायचे. श्वास सोडायचे. श्वास घे. दोन्ही हाताने डाव्या पायाला टच करायचे. समजा नाही टच होत आहे, अलीकडे असलात तरी चालणार आहे. आणि आता उजवीकडे उजवं कोपर टच करायचंय. मागे जायचे तुमच्या क्षमतेनुसार जितकं जाता येईल तितकं. मग उजवीकडे यायचे, उजवीकडे कोपर टच करायचे आणि उजव्या पायाला टच करत पुढे यायचे. नाही पायांना टच होत आहे तरी चालणार आहे. तुमच्या क्षमतेनुसार जेवढा तुम्हाला गोल जमणार आहे तेवढा केलं तरी चालणार आहे. पण आपल्या क्षमतेनुसार करायचं आहे. ठीक आहे. असे 5 राऊंड करणार आहोत. श्वास घेत डावीकडून मागे, श्वास सोडत उजवीकडून पुढे. 2. श्वास घेत डावीकडून मागे, श्वास सोडत उजवीकडून पुढे. सर्व लक्ष शरीरात केंद्रित ठेवायचं आहे. श्वास घेत डावीकडून मागे, कुठले सांधे मोकळे होत आहेत याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. श्वास सोडत उजवीकडून पुढे. श्वास घेत डावीकडून मागे, श्वास सोडत उजवीकडून पुढे. पुढे आल्यावर थांबायचंय. शरीर पुढे ढिलं सोडायचंय. पायातलं अंतर आपल्या क्षमतेनुसार वाढवायचंय. हळूहळू खाली जाण्याचा प्रयत्न. ज्यांना सर्वायकल आहे किंवा स्पॉन्डिलिसिस आहे त्यांनी जास्त प्रयत्न करायचा नाहीये पुढे झुकण्याचा. या आसनामध्ये सुद्धा पाठ सरळ ठेवून जेवढं जमेल तेवढंच. पाठ जिथे बेंड होणार आहे तिथे झुकायचं नाहीये. ज्यांना सर्वायकल स्पॉन्डिलिसिस आहे त्यांनी. चला दुसऱ्या बाजूने करणार आहोत. श्वास सोडायचा आहे. श्वास घेत दोन्ही हाताने उजव्या पायाला टच करायचंय. उजवीकडे उजवं कोपर टच, मागे जायचंय. डावीकडे डावं कोपर टच, डाव्या पायाला टच करत पुढे यायचंय. श्वास घेत उजवीकडून मागे, श्वास सोडत डावीकडून पुढे. 2. श्वास घेत उजवीकडून मागे, श्वास सोडत डावीकडून पुढे. 3. श्वास घेत उजवीकडून मागे, श्वास सोडत डावीकडून पुढे. 4. श्वास घेत उजवीकडून मागे, श्वास सोडत डावीकडून पुढे. पुढे आल्यावर थांबायचंय. शरीर पुढे ढिलं सोडायचंय. कपाळ जमिनीकडे न्यायचा प्रयत्न करायचा आहे. नाही गेला तरी चालणार आहे. आणि ज्यांना सर्वायकल आहे त्यांनी किंवा सगळ्यांनीच हाताचे कोपरे जमिनीवर ठेवायचे. ज्यांना नाही टेकवता येते त्यांनी हाताचे कोपर जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करायचा. असं स्विंग करत. नाहीतर सरळ टेकवायचे आणि त्यामध्ये तळहात ठेवून द्यायचे आणि थांबायचे. हे छान जमतंय त्यांनी पुढचं दोन्ही हाताने पायाचे अंगठे पकडून खाली जाण्याचा प्रयत्न करायचा. नाही जमत आहे तुम्हाला तुमच्या क्षमतेनुसार स्थिती घ्यायची आहे.
ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे त्यांनी पाठीत सरळच राहायचं आहे. जेवढं त्याच्या पुढे जर बाक येणार असेल तर पुढे करायचंच नाही. ठीक आहे, त्यांनी करायचंच नाहीये. बाकीचे मात्र पूर्ण प्रयत्न करू शकता, पण आपल्या क्षमतेनुसार हळूहळू शरीर पुढे ढिलं सोडत प्रत्येक वेळेस प्रयत्न करू. ठीक आहे, आता दोन्ही हात पुढे आणायचे, श्वास सोडायचे, श्वास घे, डोकं आणि हात एकसाथ वर आणायचे, श्वास सोडत दोन्ही हात बाजूने खाली. आता पुढे आपण झोपून घेणार आहोत. पाठीवर झोपून सुद्धा आपण सहज सोप्या अशा साध्या हालचाली करणार आहोत. पाठीवर झोपून घ्यायचंय. प्रथम आपण बऱ्याच जणांना सायटिकाच्या पायाच्या सायटिकाची जी नस असते खूप दुखते, त्याला सायटिकाचं पेन म्हटलं जातं, तर ते कमी करण्यासाठी आपण एक हालचाल करणार आहोत. त्यासाठी दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करून मांडीजवळ घ्यायचं आणि तळवे जमिनीवर ठेवलेले आहेत. आता इथे डावी टाच उजव्या गुडघ्यावर ठेवायची आहे. डावी टाच उजव्या गुडघ्यावर ठेवायची. आता दोन्ही हाताने उजवा पायाची मांडी पकडायची, पण कुठे बरोबर गुडघ्याच्या खाली बोट एकमेकांमध्ये गुंतवून अशा पद्धतीने पकडायची आहे. आता इथं शरीर अगदी ढिलं सोडायचंय. पूर्ण शरीर ढिलं सोडा, पाय ढिले सोडा, कंबर ढिली सोडा, पाठ, खांदे, हात, डोकं संपूर्ण शरीर ढिलं सोडा. आणि आता फक्त हातामध्ये ताण घ्यायचा. हाताने उजवा गुडघा खेचून छातीजवळ आणण्याचा प्रयत्न करायचा. बाकी इतर अवयव अगदी शिथिल ठेवा. संथ श्वसन चालू ठेवा. आता इथे डाव्या पायावर ताण येत आहेत, पण तो पाय सुद्धा अगदी शिथिल ठेवायचा आहे, म्हणजे तो ताण पायावरती आलेला ताण सुखकारक वाटणार आहे. डाव्या पायाची बरोबर सायटिकाची जी नस आहे तिथे बरोबर ताण बसलेला आहे, त्यामुळे त्या नसेची कार्यक्षमता सुधारणार आहे, तिथला पेन कमी होणार आहे. सावधान, सावकाश स्थिती सोडणार आहोत. सावकाश पाय खाली ठेवून द्यायचा आहे. दोन्ही हात कमरेच्या बाजूला, डावा पाय सुद्धा खाली ठेवून द्यायचा. सेम दुसऱ्या पायाने करणार आहोत. उजव्या पायाची टाच डाव्या गुडघ्यावर ठेवायची आहे. डाव्या पायाची मांडी पकडायची, पण कुठे बरोबर गुडघ्याच्या खाली बोट एकमेकांमध्ये गुंतवून अशा पद्धतीने पकडायचे. आता पहिल्यांदा तर संपूर्ण शरीर ढिलं सोडा. पायापासून डोक्यापर्यंत संपूर्ण शरीर शिथिल करा. आता फक्त हातामध्ये ताण असणार आहे. हाताने डावा गुडघा खेचून छातीजवळ आणण्याचा प्रयत्न करायचा. इतर अवयव मात्र अगदी शिथिल ठेवायचे, फक्त हातामध्ये ताण आहे. आता उजव्या पायावरती जे ताण येत आहेत तिथे मनाने जाऊन पोचायचं आहे आणि मनाने तिथले ताण कमी करायचे, म्हणजे ते ताण जे आहेत ते सुखकारक वाटतात. बरोबर सायटिकाची जी नस आहे उजव्या पायाची तिथे ताण आलेला आहे, त्यामुळे त्या नसेची कार्यक्षमता सुधारणार आहे. तिथला पेन दुखणं आहे ते कमी होणार आहे. श्वास संथ चालू ठेवायचे. श्वासावर कोणताही परिणाम होऊ द्यायचा नाही. सावधान, सावकाश स्थिती सोडायची आहे. सावकाश पाय खाली ठेवून द्यायचा. दोन्ही हात कमरेच्या बाजूला, उजवा पाय खाली ठेवायचा. रिलॅक्स. छान. आता पुढे जे आपण करणार आहोत त्यामध्ये दोन्ही हात कमरेच्या बाजूला, तळहात जमिनीवरती, पंजे ओपन ठेवायचे. दोन्ही पायामध्ये खांदे इतकं अंतर आहे. आता आपल्याला कंबर वर उचलायचे आणि खाली ठेवायचे, असे 5 रिपीटरी मुवमेंट्स करणार आहोत. पण कंबर उचलण्यासाठी खांद्यावरती शरीराचा भार घ्यायचा आहे. खांदे आत ओढून घ्यायचे, छाती वर घ्यायची, श्वास सोडायचा आणि श्वास घेत कंबर जास्तीत जास्त वर उचलण्याचा प्रयत्न. स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. श्वास सोडत खाली, श्वास घेत 2. वरती गेल्यानंतर आणखीन खांदे आत ओढून घ्या, आणखीन वर न्यायचा प्रयत्न. श्वास सोडत खाली,
श्वास घेत 3, स्ट्रेच 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 स्ट्रेच. श्वास सोडत खाली. श्वास घेत 5, स्ट्रेच 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 स्ट्रेच. श्वास सोडत खाली. श्वास घेत 6, स्ट्रेच 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 स्ट्रेच. श्वास सोडत खाली. रिलॅक्स. छान. खाली रिलॅक्स करायचे आणि दोन्ही पाय उचलून सावकाश सरळ खाली ठेवून द्यायचं. पायात आलेला ताण रिलीफ करायचे. पायाची मुवमेंट करायचे. पायात आलेला ताण रिलीफ करायचा. छान. आता चाइल्ड पोज करणार आहोत आपण. त्यासाठी दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करायचे. दोन्ही हात दोन्ही पायांच्या मध्ये घेऊन पायाचे चवडे असे बाहेरून पकडायचे आहेत. येस. आता इथे दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचे. इतकं अंतर घ्यायचंय की गुडघ्यापासून जो पाय आहे, वरचा पाय आहे, तो उभा राहिला पाहिजे. आता इथे आपल्याला पाय उभा सरळ तसाच ठेवून गुडघे जमिनीकडे न्यायचा प्रयत्न करायचा आहे. स्विंग करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता दोन्ही पाय गुडघ्यात सरळ करण्याचा, साईडला सरळ करण्याचा प्रयत्न करायचा आहे. दोन्ही हात आतल्या बाजूने पायावरती ठेवून द्यायचे आणि बाजूला जमिनीकडे न्यायचा प्रयत्न करायचा आहे. पायाची बोटं स्विंग करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता पाय गुडघ्यात फोल्ड करायचे आणि बाहेरून चवडे पकडायचे पायाचे. पाय उभा आहे आता आणि तसाच उभा ठेवून गुडघे जमिनीकडे न्यायचा प्रयत्न. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता दोन्ही पाय गुडघ्यात साईडला सरळ करण्याचा प्रयत्न करायचा. पाय जमिनीकडे न्यायचा प्रयत्न करायचे. पायाची बोटं जमिनीकडे न्यायचा प्रयत्न. हात आतल्या बाजूने पायावर ठेवायचे आणि स्विंग करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. सावकाश दोन्ही पाय मध्ये आणायचे. दोन्ही हात कमरेच्या बाजूला. पाय खाली ठेवून द्यायचे. एक एक पाय सरळ करायचा आहे. दोन्ही पाय रिलॅक्स रिलॅक्स. पायातला आलेला ताण रिलीफ करायचा. ह्या ज्या सगळ्या ज्या हालचाली आहेत त्या आपल्या क्षमतेनुसार करायच्या आहेत. याच्यानंतर आपण पायाच्या हालचाली करणार आहोत. तर इथे पायाच्या हालचाली करताना कमरेवर ताण येऊ नये म्हणून 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. हातावरती आणि पोटांच्या स्नायूंवरती ताण घेत गोल फिरवायचे आहेत आपल्याला. एक एक पाय गोल फिरवणार आहोत. तर इथे एंगेज करण्यासाठी दोन्ही हात कमरेच्या बाजूला जमिनीवर, तळहात जमिनीवर, पंजे ओपन ठेवायचे आणि कोर्स मसल्स एंगेज करायचे. कोर्स मसल्स टाईट करायचे. पोटाचे स्नायू टाईट करायचे. त्याच्यासाठी काही जे पाठीचे मणके वर आहेत ते जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न केला की कोर्स मसल्स टाईट होतात. मग याच्यामुळे काय होतं, कमरेवरती ताण कमी येणार आहे आणि आपण पाय तसे गोल फिरवू शकतो कमी ताण घेऊन कमरेवरती. ठीक आहे. तर सुरुवात करणार आहोत. कोर्स मसल्स एंगेज. हाताचे तळवे जमिनीवर आणि डावा पाय जमिनीपासून किंचित वर उचलायचा आहे. श्वास घेत सावकाश डावा पाय डावीकडून वर न्यायचा आहे. श्वास सोडत सावकाश उजवीकडून खाली आणायचा आहे, पण पूर्ण खाली ठेवायचा नाहीये. असे 5 राऊंड करणार आहोत. श्वास घेत डावीकडून वर, श्वास सोडत उजवीकडून खाली. 2 श्वास घेत डावीकडून वर. छोटे गोल तुमचे झाले तरी चालणार आहेत. आपल्या क्षमतेनुसार घ्यायचे. श्वास सोडत उजवीकडून खाली. 3 श्वास घेत डावीकडून वर, श्वास सोडत उजवीकडून खाली. 4
श्वास घेत डावीकडून वर, श्वास सोडत उजवीकडून खाली. आता विरुद्ध दिशेने सुरू करणार आहोत. श्वास घेत उजवीकडून वर, श्वास सोडत डावीकडून खाली. 1 श्वास घेत उजवीकडून वर, श्वास सोडत डावीकडून खाली. 2 श्वास घेत उजवीकडून वर, श्वास सोडत डावीकडून खाली. 3 श्वास घेत उजवीकडून वर, श्वास सोडत डावीकडून खाली. 4 लास्ट वन. श्वास घेत उजवीकडून वर, श्वास सोडत डावीकडून खाली. खाली आल्यावर थांबायचं, पाय खाली ठेवून द्यायचं, रिलॅक्स. सेम आता उजव्या पायाने करणार आहोत. सेम उजव्या पायाने करायचं आहे. हाताचे पंजे जमिनीवर, कोर्स मसल्स टाईट ठेवायचे, पण श्वास संथ चालू ठेवायचा आहे. आणि उजवा पाय जमिनीपासून किंचित वर उचलायचा आहे. उजवा पाय पहिल्यांदा उजवीकडूनच श्वास घेत वर न्यायचा आहे आणि श्वास सोडत सावकाश डावीकडून खाली आणायचं. 1 राऊंड झाला, असे 5 राऊंड करणार आहोत. श्वास घेत उजवीकडून वर, श्वास सोडत डावीकडून खाली. 2 श्वास घेत उजवीकडून वर, श्वास सोडत डावीकडून खाली. 3 श्वास घेत उजवीकडून वर, श्वास सोडत डावीकडून खाली. 4 श्वास घेत उजवीकडून वर, श्वास सोडत डावीकडून खाली. आता विरुद्ध दिशेने करणार आहोत. उजवाच पाय डावीकडून सावकाश वर न्यायचा आहे. श्वास सोडत उजवीकडून खाली आणायचा आहे. 1 श्वास घेत डावीकडून वर, श्वास सोडत उजवीकडून खाली. 2 श्वास घेत डावीकडून वर, श्वास सोडत उजवीकडून खाली. 3 श्वास घेत डावीकडून वर, श्वास सोडत उजवीकडून खाली. 4 लास्ट वन. श्वास घेत डावीकडून वर, श्वास सोडत उजवीकडून खाली. खाली आल्यावर थांबायचं, पाय खाली ठेवून द्यायचा, रिलॅक्स. एक लांब श्वास घ्या. लांब श्वास सोडत शरीरातला ताण थकवा घालून टाका. कमरेवर आलेला ताण रिलीफ करण्यासाठी तडागासनामध्ये आपण विश्रांती घेणार आहोत. तडागासनासाठी दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करायचे आहेत, उभे ठेवायचे आहेत. दोन्ही पावलांमध्ये आपल्या क्षमतेनुसार जितकं अंतर घेता येईल तितकं घ्यायचं आहे आणि दोन्ही गुडघे मात्र जुळलेले ठेवायचे आहेत. दोन्ही हात जमिनीपासून 1 ते 2 इंच उचलायचे आहे. तळहात छताच्या दिशेने कोपऱ्यात सरळ आणि बाजूने सावकाश डोक्याच्या वर न्यायचे. हे नेताना आपल्या खांद्याचे, मानेचे, पाठीचे सांधे कसे मोकळे होत आहेत याच्याकडे लक्ष द्या. हात डोक्याच्या वरती गेल्यानंतर शिथिल अवस्थेमध्ये जमिनीवर ठेवून द्यायचे. मान डावी किंवा उजवीकडे सोयीस्करित्या वळवून ठेवायचे. डोळे अलगद मिटून घ्यायचे. शयन स्थितीतील विश्रांतीचे आसन तडागासन. तडागासनामध्ये पाठीचे सर्व मणके जमिनीवर टेकले जातात, त्यामुळे ते शिथिल होत आहेत, त्यांना आराम भेटत आहे त्याची जाणीव घ्या. एक लांब दीर्घ श्वास घ्या. एक लांब दीर्घ श्वास सोडत शरीरातला ताण थकवा घालून टाका. संपूर्ण शरीर शिथिल करा, शिथिल करा, शिथिल करा. आता तडागासनामध्ये राहूनच आपल्याला लोअर बॉडी जी आहे ती टाईट करायची आहे, म्हणजेच मूलबंध म्हटलं जातं. गुदद्वाराचे शिवणीचे स्नायू आकुंचन करायचं, पण श्वास मात्र संथ चालू ठेवायचा. लोअर बॉडी टाईट करायची आहे, पण श्वास मात्र संथ चालू ठेवायचा. त्याचा परिणाम श्वासावर होऊ द्यायचा नाहीये. त्यामुळे आपल्या पाठीचे मणके आणखीन छान जमिनीवर टेकले आहेत.
त्यामुळे आणखीन पाठीच्या मणक्यांना आराम भेटत आहे. आपल्या गर्भाशयाच्या पोटाच्या स्नायूंवर याचे चांगले परिणाम होतात. मूलबंधचे रिलॅक्स. लोअर बॉडीची टाईट केलेली ती लूज करायची आहे. मान सरळ करायची आहे. दोन्ही पाय जुळवून घ्यायचे आणि 1 ते 2 इंच सरळ करून खाली ठेवून द्यायचे. दोन्ही हात डोक्याच्या वर सरळ करायचे. हात वरच्या दिशेला ताणायचे, पाय खालच्या दिशेला ताणायचे. भरपूर ताण घ्यायचा आहे. कोणीतरी आपले हात वरती पाय खालती ओढते असे ताण घ्या. श्वास मात्र संथ चालू ठेवा. श्वासावर कोणताही परिणाम होऊ द्यायचा नाहीये. रिलॅक्स. ताण काढून टाकायचा आणि दोन्ही हात जमिनीपासून 1 ते 2 इंच उचलायचे. तळ हात छताच्या दिशेने कोपऱ्यात सरळ आणि हळूवार बाजूने संथ सावकाश गतीने बाजूने कमरेजवळ आणायचं. हे करताना आपल्या खांद्याचे, मानेचे, पाठीचे सांधे कसे मोकळे होत आहेत याच्याकडे लक्ष द्या. दोन्ही हात कमरेच्या बाजूला आल्यानंतर जमिनीवर ठेवून द्यायचं. रिलॅक्स. आता आपण करणार आहोत अनंत आसन. त्यासाठी डावा हात बाजूने डोक्याच्या वरती नेऊन जमिनीवर ठेवून द्यायचा आहे. आता सावकाश डाव्या कुशीवर जायचं आहे आणि डावा हात कोपऱ्यात फोल्ड करून कानाच्या मागे ठेवायचं. इथे आपलं डोकं जमिनीपासून वर राहतं. पूर्ण टेकवायचं नाहीये. कानाच्या मागे हात ठेवल्यामुळे जमिनीपासून उचललेलं आहे डोकं. आता वरचा उजवा हात जो आहे तो पोटाजवळ ठेवायचा आहे आणि वरचा उजवा पाय गुडघ्यात फोल्ड करून मांडीवरती उभा ठेवायचा आहे. इथे प्रयत्न ठेवायचा शरीर एका रेषेत ठेवण्याचा. नसेल जमत आपल्या क्षमतेने हळूहळू रोजचा सरावाने छान जमणार आहे तुम्हाला. ठीक आहे. आता वरचा उजव्या पायाचा अंगठा उजव्या हाताने पकडायचा आहे. श्वास सोडायचा आहे आणि श्वास घेत पाय गुडघ्यात सरळ करण्याचा प्रयत्न करायचा आहे. इथे तोल सांभाळायचा आहे. तोल जाऊ द्यायचा नाहीये. नाही होत आहे गुडघ्यात सरळ तरी चालणार आहे. पकडून ठेवायचं आहे आणि रोजच्या सरावाने हळूहळू प्रयत्न करायचे पाय गुडघ्यात सरळ करण्याचा. श्वास संथ चालू ठेवायचा. बॅलन्स सांभाळावा लागतो इथे थोडा. त्यासाठी मन एकाग्र ठेवा. सावधान. सावकाश स्थिती सोडणार आहोत. पाय गुडघ्यात फोल्ड करून डाव्या मांडीवर उभा ठेवायचा आहे. उजवा हात पोटाजवळ, पाय सरळ करून खाली ठेवून द्यायचा आहे. छान. आता वरचा उजवा पाय गुडघ्यात न वाकवता सावकाश सरळ वर 90 डिग्री न्यायचं. श्वास सोडत सावकाश खाली आणायचा. रिपीटरी मुवमेंट्स. 2 खाली, 3 खाली, 4 खाली, 5 खाली, 6. कोणाला मध्ये थकल्यासारखं वाटत असेल तर थांबू शकता. 7 खाली, 8 खाली, 9 खाली, 10 खाली. रिलॅक्स. सावकाश डावा हात सरळ करायचा आहे. डोकं खाली ठेवायचं आहे आणि पुन्हा पाठीवर जायचं आहे. पाठीवर झोपून घ्यायचं आहे. डावा हात कमरेच्या बाजूला आणायचा आहे. आता सेम दुसऱ्या बाजूने करणार आहोत. त्यासाठी उजवा हात डोक्याच्या वर न्यायचा आहे आणि उजव्या कुशीवर जायचं आहे. सर्व शरीर एका रेषेत आणण्याचा प्रयत्न करा. उजवा हात कोपऱ्यात फोल्ड करायचा आहे. उजव्या कानामागे ठेवायचा आहे. डोकं जमिनीपासून थोडं उचललं जातं वरती आणि वरचा डावा हात पोटाजवळ ठेवायचा आहे. शरीर एका रेषेत आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. नसेल जमत आपल्या क्षमतेनुसार करा. आता वरचा
डावा पाय गुडघ्यात फोल्ड करायचा, उजव्या मांडीवर उभा ठेवायचा. डाव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडायचा. आपल्या क्षमतेनुसार सावकाश हळूहळू पाय गुडघ्यात सरळ करण्याचा प्रयत्न करायचा. नाही होत आहे सरळ, जी काही स्थिती घेतली आहे त्याच्यामध्ये स्थिर राहा. बॅलन्स सांभाळावा लागतो, इथे बॅलन्स सांभाळायचा आहे. श्वास संथ चालू ठेवायचा, संथ श्वसन. मन एकाग्र ठेवा. जिथे ताण येतोय मनाने जाऊन पुढचा, मनाने तिथले ताण कमी करा. सावधान, सावकाश स्थिती सोडायची. सावकाश पाय खाली ठेवून द्यायचा, हात पोटाजवळ, पाय सरळ करून खाली ठेवून द्यायचा. आता वरचा डावा पाय गुडघ्यात न वाकवता श्वास घेत सावकाश सरळ वर 90 डिग्री न्यायचा आहे. श्वास सोडत खाली, श्वास घेत 2 रिपीटरी मुवमेंट चालू ठेवायचे. श्वास सोडत खाली, श्वास घेत 3 खाली, 4 खाली, 5 खाली, 6 खाली, 7 खाली, 8 खाली, 9 खाली, 10 खाली. रिलॅक्स. आता आपल्याला पोटावरती झोपायचं आहे. यातूनच डायरेक्ट पोटावर जायचं आहे. पोटावर झोपून घ्यायचं आहे. पोटावरती झोपून आपण सहज साधी सोपी अशी काही आसनं करणार आहोत. त्यातलं पहिलं आसन आहे सहज हस्त भुजंगासन. तर त्यासाठी दोन्ही हात डोक्याच्या वर सरळ ठेवायचे. दोन्ही पायाची नख जमिनीवरती, पायाचे अंगठे, टाचा, गुडघे जुळलेले ठेवायचे. आता दोन्ही हात कोपऱ्यात फोल्ड करायचे, तळ हात जुळवून घ्यायचे आणि तळ हातांमध्ये आपली हनवटी ठेवून द्यायची. हळूहळू शरीर या स्थितीमध्ये ढिलं सोडायचंय. पाय जुळलेलेच ठेवायचे आणि हळूहळू या स्थितीमध्ये शरीर ढिलं सोडायचं. येणारे ताण किती सुखकारक वाटतायत, कुठले सांधे मोकळे होत आहेत त्याच्याकडे लक्ष द्या. रिलॅक्स. सावकाश दोन्ही हात खाली ठेवून द्यायचे. आता दोन्ही हात डोक्याच्या बाजूला आणायचे, पण डोक्यापासून थोडे दूर ठेवायचे आणि हाताचे कोपरे जमिनीवर ठेवायचे. वक्र हस्त भुजंगासन करणार आहोत. कपाळ जमिनीवर ठेवायचे. मागे पायाचे टाचा, अंगठे, गुडघे जुळवून ठेवण्याचा प्रयत्न करायचा. समजा आसन घेताना जरी ते अंतर पडलं, पायामध्ये अंतर जास्त झालं तरी चालणार आहे, पण प्रयत्न करायचा आहे जवळ ठेवण्याचे दोन्ही पाय. ठीक आहे, सुरुवात करणार आहोत. इथे आपल्याला श्वास घेत सावकाश डोकं उचलायचंय, मग छाती उचलायची, पोट उचलण्याचा प्रयत्न करायचा आहे, पण हाताचे कोपरे जमिनीवरच ठेवायचे आणि हळूहळू आता आणखीन डोकं वरती आणि खांदे मागे ओढून घ्यायचे आहेत. पाय जुळवून ठेवण्याचा प्रयत्न ठेवायचा आहे. असेल होत तरी अंतर थोडंसं राहिलं तरी चालणार आहे. कंबर हळूहळू शिथिल करायचे. कमरेवर आलेले ताण रिलीफ करायचे. काही सेकंद कालावधी छान टिकवायचा. संथ श्वसन. सावधान, सावकाश कपाळ जमिनीवर ठेवायचे. जमिनीवर ठेवा. आता आपल्याला पुन्हा भुजंगासन करायचं, पण इथे कोपर सरळ करायचं आहे. ठीक आहे, सुरुवात करणार आहोत. श्वास सोडायचा आहे. श्वास घेत कपाळ वर उचलायचं आहे.
छातीवर उचलायचंय, पोट वर उचलायचंय आणि हात कोपऱ्यात सरळ करायचंय. खांदे मागे ओढून घ्यायचे, वरती छताकडे बघायचंय. मागे पाय जोडून ठेवण्याचा प्रयत्न करायचा, नसेल होत थोडंसं अंतर राहिलं तरी चालणार आहे. अगदीच ताण झेपत नसतील तर हात पुढे सरकवले अजून तरी चालणार आहे. श्वास संथ चालू ठेवा. खांदे मागे ओढलेले स्थितीमध्ये स्थिरता, सुखकारकता आणण्याचा प्रयत्न करा. स्थिर सुख आसनम या पतंजलीच्या व्याख्येनुसारच आपण आसनाचा अभ्यास करायचा आहे. स्थिती घेतल्यानंतर स्थितीमध्ये स्थिरता, सुखकारकता आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. सावधान, सावकाश स्थिती सोडणार आहोत. सावकाश कपाळ जमिनीवर ठेवायचे. दोन्ही हात कमरेच्या बाजूला, दोन्ही पायात अंतर, रिलॅक्स. बसून घ्यायचंय आणि पाठीवर झोपून घ्यायचं आहे. शयन स्थितीतून शवासन करणार आहोत. शवासनाच्या सूचना लक्षपूर्वक ऐकायच्यात. दोन्ही पायात 1 ते 1.25 फुटाचं अंतर घ्यायचंय. टाचा आतल्या दिशेने, बोट बाहेरच्या दिशेने ढिली सोडायचंय. आपले हात शरीरापासून 1 ते 2 इंच दूर ठेवायचं. हाताचे तळवे छताच्या दिशेने, बोट अर्धवट मिटलेली ढिली सोडायचे. मान डावी किंवा उजवीकडे सोयीस्करित्या वळवून ठेवायची आहे. डोळे अलगद मिटून घ्यायचे. शयन स्थितीतील विश्रांतीचे आसन शवासन. शवासनाच्या आदर्श स्थितीमध्ये दोन्ही पायाची करंगळी, दोन्ही हाताची करंगळी, एका कानाची पाकळी जमिनीला टेकलेली असते. आत्ताच आपण काही आसन केले ते करताना शरीरात जिथे जिथे ताण निर्माण झाला आहे तिथे तिथे मनाने जाऊन पोचायचं. मनाने तिथले ताण कमी करत संपूर्ण शरीर शिथिल करायचं. एक लांब दीर्घ श्वास घ्या. एक लांब दीर्घ श्वास सोडत त्या श्वासावाटे शरीरातला ताण, थकवा घालून टाका. संपूर्ण शरीर शिथिल करा, शिथिल करा. मनात कोणताही विचार नाही, कोणताही ताण नाही. संथ श्वसन, संथ श्वसन, संथ. सर्व लक्ष श्वासावर केंद्रित करायचं. श्वास येतोय, श्वास जातोय याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायचंय. श्वास घेताना थंड हवा नाकपुड्यातून आत जात आहे व श्वास सोडताना उष्ण हवा नाकपुड्यातून बाहेर पडत आहे. श्वास घेताना या विश्वातील चैतन्य, पॉझिटिव्हिटी, आनंद शरीरात प्रवेश करत आहे व श्वास सोडताना शरीरातील दुःख, क्लेश, निगेटिव्हिटी, चिंता, वेदना निघून जात आहेत अशी कल्पना करायची आहे. जसं जसं आपला श्वास मंदावत जाईल तस तसे आपल्याला श्वास चांगले जमत आहे असे समजावे. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त विश्रांती घेण्याचे आसन शवासन. शवासनामध्ये झोप लागण्याची शक्यता असते, परंतु जागरूक अवस्थेमध्ये शवासन करायचे आहे. म्हणूनच दिसायला सोपे पण जमायला अवघड असे हे शवासन. सावधान, सावकाश शवासन सोडणार आहोत. 1 ला सावकाश मान सरळ, 2 ला हात शरीराजवळ, 3 ला पाय जोडून घ्यायचे आणि सावकाश खुशी होऊन बसून घ्यायचं आहे. बैठक स्थितीतून कोणतेही ध्यानात्मक आसन, पाठ मान सहजतेने सरळ. हाताची ज्ञान मुद्रा, 11 ओंकार म्हणणार आहोत. ओंकार म्हणताना आपल्या शरीरात व्हायब्रेशन्स क्रिएट झाले पाहिजेत. प्रत्येक ओंकाराच्या आधी पोट भरून श्वास घ्यायचा आहे. लांब दीर्घ ओंकार म्हणायचा आहे. सुरुवात करायची आहे. श्वास घ्या.
शांति शांति शांति. डोळे बंदच ठेवा. ओंकारामुळे शरीरात जी स्पंदन निर्माण झाले त्याची जाणीव करून घ्यायची. काही सेकंद थांबायचे या स्थितीत. संपूर्ण शरीर शिथिल ठेवा. दोन्ही हाताची ओंझळ करायचे, डोळ्यांवर ठेवायचे. ओंझळी तर डोळ्यांची उघडझाप करायचे. बोटांच्या फटीतून प्रकाशाची जाणीव घेत अलगद डोळे उघडायचे. पर्वतासन करायचे. दोन्ही हात समोर, बोट एकमेकांमध्ये गुंतवायचे. हाताचे तळवे छताच्या दिशेने, सर्व शरीर वरच्या दिशेला ताणायचे. जो काही ताण शिल्लक राहिल्या वरच्या दिशेने काढून टाका. स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. दोन्ही हाताचा नमस्कार करायचा. श्वास सोडत आपला नमस्कार आणि कपाळ एकसाथ समोर सरळ खाली न्यायचंय. शरीर पुढे ढिलं सोडायचंय. ज्यांना सर्वायकल आहे त्यांनी पुढे झुकायचं नाहीये, स्पॉन्डिलिसिस असलेल्यांनी पण. आणि आता शरीर पुढे पूर्ण ढिलं सोडायचं. आज केलेला योगाभ्यास विश्व नियंत्रक शक्तीला अर्पण करून उद्याच्या योगाभ्यासासाठी प्रेरणा मागायची. सावधान सावकाश स्थिती सोडणार आहोत. डोकं आणि हात एकसाथ वर आणायचं. श्वास सोडत दोन्ही हात बाजूने खाली. एक एक पाय सरळ करायचा. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. पायाचे चवडे गोलाकार फिरवायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थांबायचे. पायाची बोटं वर खाली थांबायचे. टाचा जागेवरच ठेवून गुडघे खालीवर आपटून पाय मोकळे करायचे. रिलॅक्स. गुडघ्यांचं आकुंचन करायचे. गुडघ्याचा खालचा मासल भाग जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न. चवडे आत ओढून घ्यायचे. ही स्थिती टिकवून ठेवायची आहे आणि 20 टाळ्या वाजवायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. पाय लूज करायचे. हरिओम. वर्गविराम. स्वस्थ राहा, मस्त राहा, योगाभ्यास करत राहा.